सांगलीत एमआयएम पक्षाच्या इच्छुक उमेदवारांची आढावा बैठक संपन्न. 30पेक्षा अधिक इच्छुकांकडून उमेदवारीची मागणी. समविचारी पक्षासोबत निवडणूक लढवून महापालिकेवर झेंडा फडकवणार शफीउल्ला काझी. सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाच्या इच्छुक उमेदवारांची आढावा बैठक आज सांगली येथे पार पडली. या बैठकीचे नेतृत्व एमआयएमचे महाराष्ट्र राज्य सहसचिव तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शफीउल्ला काझी यांनी केले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र सचिव शाहिद शेख, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणूक प्रमुख हाजी शाहिद अहमद पीरजादे, मोहसिन सिद्दीकी, मजहर कुरेशी, मौलाना इरशाद शेख, अरकान शेख, जमीर नदाफ, हाफिज नावेद, मोमीन यांच्यासह मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवार उपस्थित होते. या बैठकीदरम्यान एमआयएम पक्षाकडून इच्छुक उमेदवारांना उमेदवारी मागणी अर्जाचे वितरण करण्यात आले. सांगली महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्ष पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे स्पष्ट करत पक्षप्रमुख खासदार असुद्दीन ओवैसी यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रचार सभा देखील आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती शफीउल्ला काझी यांनी दिली. यावेळी त्यांनी सांगितले की सांगली शहरातून 10 ते 15 तर मिरज शहरातून सुमारे 15 इच्छुक उमेदवारांनी एमआयएम पक्षाकडून उमेदवारीची मागणी केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये प्रत्येकी 3-3 पक्ष असताना समविचारी पक्षांना सोबत घेऊन एमआयएम ही निवडणूक लढवणार असून महापालिकेवर एमआयएमचा झेंडा फडकवण्याचा निर्धार करण्यात आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मी शफीउल्ला काझी, महाराष्ट्र सहसचिव, एमआयएम पक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र कोऑर्डिनेटर या अनुषंगाने आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज कार्यकर्ता बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामध्ये संबोधित करण्यासाठी आलेलो आहे. संबोधित करत म्हणजे इथला आढावा, या ठिकाणी असणाऱ्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून येणाऱ्या महानगरपालिकाच्या निवडणुकीमध्ये एमआयएम पक्ष हा किती वार्ड लढणार, किती जागा देणार, या पूर्ण आढावा घेतल्यानंतर पूर्ण निवडणुकीची प्रक्रिया जाहीर करणार. आणि आज एक आश्वासन या ठिकाणी आपल्या माध्यमातून देऊ शकतो की 2017 मध्ये जे निवडणुका झाल्या त्या निवडणुकीच्या यशानंतर आज बऱ्यापैकी आज वातावरण एमआयएम पक्षाला मिरज, सांगली आणि कुपवाड या महानगरपालिका क्षेत्रामध्ये अत्यंत चांगलं असं वातावरण आहे. आमची या ठिकाणी असणारी ग्राउंडवरची जी टीम आहे अत्यंत चांगलं काम करते. पूर्ण ताकदीने एमआयएम पक्ष हा सांगली मिरज कुपवाडच्या महानगरपालिकेमध्ये इलेक्शन लढणार, जागा लढवणार आणि एमआयएमचा झेंडा हा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या त्या महानगरपालिकेवरती नक्कीच फडकवणार. येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला एमआयएम पक्षाची ताकदी कळेल. या ठिकाणी निवडणुका जाहीर झाल्यानंतर पक्षाचे सुप्रीमो बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब आणि इम्तियाज जलील साहेब यांच्याही सभांचं नियोजन लावण्यात येईल. या ठिकाणच्या सर्व जनतेलाही आव्हान या माध्यमातून करू शकतो की बाबा आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये एमआयएम पक्षाच्या आणि बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेबांच्या संविधानिक विचाराला प्रेरित होऊन एमआयएम पक्षामध्ये सामील व्हावं असंही आपल्या माध्यमातून आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आतापर्यंत साधारण मिरज, सांगली आणि कुपवाड या शहरामध्ये आतापर्यंत मिरजमध्ये 15 इच्छुक फॉर्म झालेले आहेत. सांगलीच्या अनुषंगाने जर बघितलं तर टोटल आतापर्यंत 10 ते 15 त्या ठिकाणी इच्छुक फॉर्म गेलेले आहेत. अजूनही मागणी भरपूर प्रमाणामध्ये आहे. अजून 2 ते 3 दिवस, कारण निवडणुकीचा जो प्रकार याची प्रक्रिया ती जाहीर झालेली आहे. ती 15 जानेवारीला निवडणुका आहेत. 30 डिसेंबर पर्यंत आपल्याला नामनिर्देश पत्र हे सबमिट करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे त्या तारखेपर्यंत सुद्धा इच्छुकांची आमच्याकडे रीग लागणार आहे, हे 100% आहे. यामध्ये सर्वात जास्त महत्वाचा मुद्दा, पक्षामध्ये काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्याला सर्वात प्राधान्य या ठिकाणी देण्यात येणार आहे. पॅराशूट्स असे बऱ्यापैकी आमच्या संपर्कामध्ये आहेत, परंतु न्याय एमआयएम पक्ष ही प्रत्येक ओवैसी साहेबांची एक ध्येय धोरण आहे की प्रत्येक तरुणामध्ये एक नेता, एक नेतृत्व गुण निर्माण व्हायला पाहिजे. तुमच्यापैकी एक कुणीतरी नेता व्हायला पाहिजे. त्यामुळे एमआयएम पक्षामध्ये प्रामुख्याने प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रथम प्राधान्य देणार. आणि ज्या ठिकाणी संघटन जर आपल्याला करायचं असेल तर काही पॅराशूट लोकांना पण याच्यामध्ये एंट्री देऊन इलेक्शन मजबूतीने लढणार. पूर्ण ताकदीनिशी सांगली मिरज कुपवाड या शहरामध्ये एमआयएम पक्ष हा ताकदीने लढणार. आज एमआयएम पक्षाचा जर आपण अलायन्सचा विद्या बघितला तर अपोजिटला 3-3 पार्ट्या एकत्र लढत आहेत. म्हणजे महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, हे सगळे प्रमुख दावेदार असतील, प्रमुख आमचे म्हणजे विरोधक असतील. महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष आहेत, महाविकास आघाडीमध्ये महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत. त्यामुळे हे सगळेच आमचे विरोधक आहेत. यामध्ये अत्यंत अशा काही चांगल्या संघटना आहेत, ते समविचारी आहेत, त्यांच्याबरोबर आमचा अलायन्सचा काही बोलणी होत आहेत. त्या जर बोलणी झाल्या तर आमचा एक
आम्ही तिसरा पर्याय असं म्हणू शकत नाही, पण प्रथम पर्याय म्हणून आम्ही मिरज, सांगली, कुपवाडच्या शहरामध्ये नक्कीच जाऊ. लोकल लेवलवरती महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सय्यद इम्तियाज जलील साहेब यांनी त्यांची दारे ओपन ठेवलेली आहेत की तुम्ही लोकल लेवलवरती ज्या लोकांना समविचारी पक्षांना एकत्रित घेऊन महायुतीचे 4 पक्ष सोडून बाकी पक्षांबरोबर युती करण्यासंदर्भातचे ग्रीन सिग्नल दिलेले आहेत. त्यामुळे आमचे शाहिदभाई असतील, आमचे मिरजचे जे काही मौलाना इर्शाद असतील, यांच्या अनुषंगाने ज्या काय बोलण्या होत असतील, जे समविचारी पक्ष आहेत त्यांच्याबरोबर आघाड्या करून इलेक्शन लढण्याची ताकद आहे. तसं नाही आघाडी झाली तरी स्वबळावरती MIM पक्ष 100% या ठिकाणी लढणार आणि जिंकणार.